अदमूर प्रेमकथा. 4 दिवसाच्या पावसानं नदीकडं जाणारी पायवाट चिखलानं माखली होती. चिखलातच पाय रुतून चालत चालत तिची गुरं आणि ती नदीकडं पोहोचली होती. गुरांना पाणी पिण्यासाठी हाकून ती नदीच्या एका काठच्या दगडावर बसून हातातल्या वाळलेल्या लिंबाच्या काटकीने पाण्यावर रेघोट्या मारत बसली होती. बाप 4 रोज गावाला गेल्यामुळे लागलेले काम निगोतीनं ती करत होती. नदीच्या लगतच रान गावच्या सरपंचाचं होतं. तिथून येणारा घुंगरांचा आवाज गायीच्या गळ्यात बांधलेल्या घुंगरांचाच आवाज आहे हे तिनं ओळखलेलं होतं. पाटमोरी असूनही केवळ त्यांचा नाद ऐकून ओळख धरली होती. गायी आलीत म्हणजे गायी हाकायला हैब्या पण आला असणार, तिने ताडलं होतं. तिची आणि हैब्याची एकदम बालपणीची दोस्ती होती, अगदी सोनी बाळ असल्यापासूनची. पण आताशा त्याच्या नजरेला नजर देणे तिच्यासाठी जिकरीचं झालं होतं. कारण तिने त्याच्याकडे नजर फिरवली की त्याचे डोळे तिच्याकडेच भिडलेले तिला जाणवायचे. ते तिला आवडायचं की नाही हे तिचं तिलाच कळायचं नाही. पण अंगावरच्या कपड्याचं एक टोक पाण्यात बुडवून नितळून बाहेर आल्यावर अंगचटीला करून बाकीचं अंग कसं ओलं ओलं करावं तसं वाटत होतं. हैब्याने पलीकडच्या रानातनं तिला हळी दिली. ए सोने, अगं तुझी गुरं इकडं पंचाच्या रानात घुसलेत, आवर त्यासनी. आलो आलो म्हणत सोनी तिच्या गुरांना माघारी बोलवण्यासाठी तिथनं ताडदिशी उठली. उठून पळता पळता तिच्या पायातलं पैंजण निसटून जमिनीवर पडलं. पंचाच्या रानात गेलेली म्हसरं तिनं त्यांच्या दावणीला धरून ओढून आणली. तिची म्हसरं घेऊन ती घराच्या वाटेला लागली. तेवढ्यात पुन्यांदा हैबाची हाक तिला ऐकू आली. अगं ए म्हशे. त्यो म्हशे म्हसराला म्हणणार नाही हे तिला ठाऊकच होतं. ती हाक सोनीसाठीच होती हे समजून ती थांबली. मागं वळून बघितलं तसा हैब्या लांबचा तिच्या एकदम जवळ आला होता. त्याच्या जवळ येण्याने तिच्या काळजातली धडधड एकदम वाढली होती. तुझी एक वस्तू हाय माझ्यापाशी. कसली, कोणाची वस्तू? काल टीव्हीवर बघितलेल्या सिनेमातला हिरो पण असाच काय तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता. हिरोईनला असंच म्हणाला की तुझी कोणती तरी गोष्ट हाय माझ्याजवळ. मग एक गुडघा टेकून म्हणाला, तुझं दिल हाय माझ्यापाशी. ते बघितलेलं चित्रच तिच्या टकुऱ्यात सारखं मागं पुढं हिंदोळेगत झुलत होतं. त्यामुळे हैबाच्या तोंडून पण असंच काय तर शब्द बाहेर पडणार म्हणून स्वप्नात हरवून बसली होती. तोच तिच्या पावलांवर चढलेल्या मुंगीनं तिचा चावा घेताच तिलाचा हिसका बसला. तशी एकदम भानावर येऊन म्हणाली, कोणाची गोष्ट? देतो, पर मला काहीतरी बक्षीस पाहिजे. बक्षीस? ती अन काय? तुमच्या घराच्या मागच्या बाजूला एकदम लयकंच अळंबी उगवली, मला दे आणून. मामीला सांगतो त्याची भाजी करायला. बैलासारखी बुगू मुंडी आण. तिच्या 2 वेण्या हलवत सोनी म्हणाली, देतो की आणून, पर कोणाची गोष्ट हाय तुझ्याकडं? हैबानं त्याच्या सदऱ्याच्या खिशातून तिचं पैंजण हळूच बाहेर काढलं. तसे तिच्या चेहऱ्यावर भय आणि आश्चर्य एकदम दाटून आले. तिच्या डोळ्याच्या भोवती जमा झालेल्या भीतीचा पहारा एकदम हैब्याच्या आनंदाने जोरात किंचाळण्यामुळे पांगला. त्याच्या हातानं तिच्या हातात पैंजण जाताना एक सुखावणारा स्पर्श तिला जाणवला, परंतु लगेचच तो नकोसाही वाटला. तिने ते पैंजण पायात चढवलं. ती तिची वाट तुडवत चालू लागली. तिच्या मागून लांबलेली हैब्याची सावलीही अंधाराच्या दिशेने जाऊन गुडूप झाली. बाप गावाला गेल्यामुळे तिला घरात जायला नकोसे झाले होते. पण आता रात्रीचा वेळ कुठे काढणार? तसं तिच्या मैत्रिणीचं शेजारीच घर होतं. पण आईबापाला चुगली खेऱ्याखेरीज राहणार नाही
तेव्हा तिच्या पडतील त्या शिवा पाठीवर गोंधून घेऊन रात्र घरातच काढायची. सोनीनं ठरवलं. सोनीला उशीर झालेला पाहून आईनं रागारागानं चुलीची फुकणी फुकली. एवढा वेळ कुठं होती? कुठं म्हणजे मसरांना पाणी पाजलो नव्ह का? व्हय. परत तिन्ही सांज उलटून गेली. जास्त अंधारून आलं की धारा देत नाही. ठावं नाही का तुला? ठावं हाय, पर चुकी झाली. परत नाही होणार. परत म्या तुला तशी चुकी करू बी देणार नाही. मुकाट्यानं तेवढी भाकर कर. मला जरा जाडच धर. लगोलग भांडी घासाय घे. मगच गिळायचं. व्हय, पर जरा भूक लागली होती. जरा खातो, मग करतो की भाकर. काय न ग, एकदा गड्यावानी मांड्या टोकून बसलीस की उठायची नाही. काय कसलं कामाचं वळण नाही, काय नाही. खान तशी माती. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? उगा माझ्या आईला काय नावं ठेवते. मला बोल, काय बोलायचंय ते. आवाज खाली नीट नीट वागायचं. आता काय बापू नाही तुझी बाजू घ्यायला. मी नाही घाबरत कोणाला. तू माझी सगळी आई नाहीस, तरी पण तुला आई म्हणतो, ध्यानात ठेव. सोनीवर फणकारा काढत तिची परकी आई म्हशीच्या धारा काढायला बाहेर गेली. दुसऱ्या आईचा राग भाकरीवर काढत सोनीनं दणादण भाकरी वडवल्या. भाकरीला तोंडीला लावायला झुंका केला. झुंका करताना तिला हैब्याला दिलेला शब्द ध्यानी आला. त्याला अळिंबी गोळा करून द्यायचे तिनं पक्क केलं. त्याचबरोबर हैब्याचा नकळत झालेला त्याचा स्पर्श तिला आठवला. त्यामुळे तिच्या एकदम घशाला कोरड पडली. अंग सगळे फुलारून गेले, तसेच शहारूनही गेले. तव्याचा चटका बसताच स्वर्गातून पुन्हा धरणीवर आलेल्या सोनीनं आईचं व तिचं ताट केलं. सोनीला जन्मापासूनच सख्या आईचं प्रेम ठाऊक नव्हतं. सोनीला जन्म देताच तिला तिच्या बापाकडं सोपवून ती देवाघरी गेली होती. बापानं तिच्यावर अगदी आई एवढाच जीव लावला होता, पण ती उणीव तो भरून काढू शकत नव्हता. तेव्हा त्यानं पाहुण्यापैकी लोकांनी दिलेला सल्ला मनावर घेतला आणि दुसरं लगीन करून नवी आई सोनीच्या वाटणीला आणली. सोनीच्या दुसऱ्या आईला कधीच मूल होणार नव्हतं. ही बात तशी सोनीच्या बापाच्या म्हणजे महादाच्या पत्त्यावरच पडली. सोनीच्या सावत्र आईनं तिच्यावर सख्या आईवानीच माया केली होती. सोनीला तर ठाऊकही नव्हतं तिची आई सौतेली आहे म्हणून. पण एक दिवस शाळेचा दिवस संपवून सोनी घराकडं चाललेली होती. रोजची वहिवाटीची वाट न धरता दुसऱ्या वाटेने निघाली. सोबतीला मैत्रीण चंपा होतीच. गावाला वळसा घालून येऊन गावाबाहेरच्या कल्लेश्वराच्या मंदिराजवळ येऊन दोघी पोहोचल्या. तिथं जाऊन देवाला पाया पडून मंदिराच्या पटांगणात जरा वेळ विसावल्या. विसावातच त्या दोघींच्या गप्पाला म्हणजे अगदी ऊत आला होता. अगदी शाळेतल्या मिनीच्या केसापासून शेजारच्या गावात चाललेल्या चोऱ्या माऱ्यांपर्यंत पुष्कळ गप्पांचं फड दोघींनी रंगवला होता. एरवी जरा कुठं म्हणून बोलायला संधी मिळाली की घरची सोबत येत, नाहीतर किती वटावट करत ग, थोबाड मातीचं असतं तर फुटलं असतं म्हणत दटावून सोडत. आज अडवणार कोणी नाही. कल्लेश्वराच्या मंदिरावरचा झेंडा पण त्यांच्या गप्पा ऐकून हवा तसा डोलत होता. एवढ्यात सोनीला शेजारच्या वाड्यातली सुंदराकाकी आणि शांताकाकी येताना दिसल्या. एवढ्या लांब चंपा सोनी घरच्यांना न सांगताच आल्या होत्या. सांगून गेल्या असत्या तर घरच्यांनी सोडलंच नसतं, नाहीतर कुठलं तरी सोंगटं सोबतीला धाडून दिलं असतं. एवढी मोकळीक मग दोघींना कुठं मिळाली असती. तेव्हा सोनीनं एक युक्ती लढवली. वडाच्या पाराच्या मागं जाऊन दडायचं. या म्हाताऱ्या आज्या बाहेर पडल्या की पुन्हा जाऊन पटांगणात बसायचं. तसं चंपीला तंबी दिली आणि दोघी पण पाराच्या मागं दडून बसल्या. सोनीला तेव्हा दडून बसल्यामुळे तिच्या आयुष्यात सापासारखं दडून बसलेलं एक रहस्य समजलं. गावच्या सगळ्या उकळ्या पाकळ्या काढत काढत सुंदराकाकींनी शांताकाकीचा विषय सोनीच्या घरापाशी आला. तेव्हा सोनीनं अगदी मोरावानी कान टवकारले. काय एकेकीचं नशीब असतं बघ. एवढी गुणासारखी पोर आहे, पर तिची आई देवानं हेरून नेली. व्हय की,
पर देवाचा डाव कसा असतो बघ. छायाला काय पोर होणार नाही, पर तिची कुस काय वांजोटी ठेवली नाही देवानं. तिला सोनीसारखी पोर दिली, शिवाय तर्नाबाण नवरा दिला. वय खरं, पर सुशीची सर नाही बघ छायाला. आता सुशी असती म्हणजे बापूचा संसार कसा रेगोट्यावानी छान ओढला असता. अक्षी लक्ष्मीवाणी होती बघ. ती असती तर बापूला पगाराची बढती मिळाली असती. कुणाला सांगू न ग, त्याचा निम्मा पगार छायेच्या आजारपणातच जातो. 2 महिने गेलं की तिला 4 सलाईनच्या बाटल्या चढवायला लागतात. खरं का खोटं कुणास ठाऊक, पर मला एकदा छाया म्हणत होती तिच्या माहेराची लय बिकट अवस्था होती म्हण. तिच्या पायात अवदसा म्हणून आईनं भावाकडं धाडली, तर तिथं बी तिचं गत झाली. मामा जरा पडला शहाणा, त्यानं हिचं लगीन करून दिलं. पण पोर होत नाही म्हणून नवऱ्यानं पण टाकून दिली. कुणाच्या तर मैताला बापू गेला होता, तेव्हा तिचं गारानं कुणीतरी गायलं त्याच्या मोहरं. तवा बापूलाच कुठून पाजर फुटला आणि हिथं तिला आसरा दिला. त्याचं लगीन बिगीन काय नाही, नुसता आसरा दिलाय बापूनं. पण आता ती हातपाय पसारायला बघते. परवा बापूचा पगार झाल्या निम्म्या पगाराचं 9 कोरं पाताळ घेऊन आली. त्या पोरीचं काय होतंय आता कोण जाणे. त्या दोघींचे शब्द म्हणजे तापलेले शिलारस कानात पडावा तसं वाटत होतं. सकाळपर्यंत तिच्या आवडीचा डबा शाळेला करून देणारी तिची आई नसून कोणतरी उपरी बाई आहे हे समजल्यावर सोनीला तिच्या खऱ्या आईची उराउरी आठवण आली. पण तिचा चेहरा कसा होता, कशी दिसायची हे ठाऊक नसल्यानं तिनं आबाळाकडं केविलवाण्या नजरेनं बघितलं. ती आता हातपाय पसरायला बघ, त्या पोरीचं काय खरं नाही. हे शब्द पुन्हा पुन्हा माघारी येऊन तिच्या कानावर आदळत होते. तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता. मातीनं मळलेला शाळेचा गणवेश आता तिच्या आसवांनी धूत चालला होता. चंपा पाराच्या दुसऱ्या टोकाला असल्यानं सोनीचं काय चाललं आहे याची तिला खबरबातच नव्हती. त्या म्हाताऱ्या बायकांची मनं मोकळी झाल्यावर त्या सूर्य पश्चिमेला चालला म्हणत तिथून उठल्या. सोनीनं रडून रडून चेहरा लाल करून घेतला होता. चंपीनं तिची बक्कळ समजूत घातली, पण ती रडायची थांबेनाच. तिला आईची शपथ घालताच ती शपथ तिनं मानली अन डोळ्यानं पाणी गिळून टाकलं. चंपी किती वेळ रडायचं कारण पुसत राहिली, पण सोनीनं एकही शब्द काढला नाही. जिभेवर आलेला शब्द परतून लावला आणि घुम्यासारखी न बोलता घराच्या वाटेला लागली. बापूचा जीव कुणावर जास्त आहे, तिच्यावर का माझ्यावर? ती आपल्या बापूला फसवीत आहे, माझ्यापासून दूर करते. एक दिवस बापू आणि ती दोघं मिळून मला कुटून खाणार अशी संशयाची सुई ती जवळ सतत बाळगत राहिली. ती सुई तिला वारंवार बोचत राहिली. तिच्या शंकेनुसारच तिला प्रत्यंतर येत राहिलं. तिचं तिच्या परक्या वाटणाऱ्या आईसोबतचं वागणं पार भाकरी परतून ती करपावी तसं बदलून गेलं होतं. तशातच जर बापू तिच्याशी आपुलकीनं बोललेले 2 शब्द बोलला तरी तिच्या अंगाची लाही लाही होई. तिची परकी आई तर तिची नव्हतीच. अशा घडीला बापूसुद्धा तिला परका वाटे. अशाच एका रात्री स्वप्नातनं तिला जाग आली. तेव्हा घराच्या बाहेर अंधारात बापू छायेला बिलगून मिठी मारून बसलेला बघून तिच्या अंगाचं तिळपापड झाला होता. तेव्हापासून तिची छायासोबतची तेढ वाढतच चालली होती. कुठलं पाणी मुरलंय, काय होतंय, सोनीच्या मनात विषाचं वृक्ष झालंय याची बापूला दूर दूर कल्पना नव्हती. त्यानं सोनीपासून खरं दडवून ठेवूनच चूकच केली होती. ते सत्य खोदून काढायकरता तिने उचललेली पहार धोक्याचीच होती याची बापूला, छायाला आणि स्वतः सोनीलाही कल्पना नव्हती.
सोनीची अशी चाललेली ससेहोलपट बहुधा कल्लेश्वराला सहन झाली नसावी. म्हणूनच हैब्या नावाचं साजीवानं प्रेम तिच्या आयुष्यात आलं होतं. आता तिच्या कळत नकळत तिच्या जिण्याचा आधार फक्त हैब्या होता. त्यात हैब्यानं पेन्सिलीनं तिचं हुबेहूब चित्र रेखाटलं होतं. तेव्हापासनं तर ती पार वेडीपिशी झाली होती. यात दोष तिचा नव्हता. तिचं अडनिडं वय तिचं तिलाच आडवं येत होतं. आरशात न्याहाळताना शरीराचा बदलत चाललेला पिंड तिला सुखावतही होता आणि जाचतही होता. चालता चालता उफाळी बसली की अंगाला बसलेल्या हादऱ्याने पोरीचा जन्म तिला नकोसा वाटायचा. तोच पाठीवर रुळलेल्या कमरेपर्यंतच्या वेणीच्या केसांचा गोंडा हातात आला की तिचं जगणं पुन्हा तिला मुलायम वाटायचं. अशातच निसर्ग त्याची किमया दाखवतो तशी ती मोठी झाली. तिला न्हाणं आलं. तेव्हापासून तिचं जगाकडं बघायची दृष्टीच पलटून गेली. हैब्या तिचा एकदम जिगरी बालपणीचा दोस्त होता. तिच्यापेक्षा 2-4 वर्ष वयानं थोरला होता, एवढंच. पण त्याच्यासंग भातुकली खेळता खेळता त्याच्याशी संसार करायच्या अधमुऱ्या स्वप्नात सोनी रमलेली असायची. लपंडाव खेळता खेळता त्याच्यासोबत संसाराचा डाव मांडावा असली वेडी कल्पना तिच्या मानगुटीवर भूतासारखी बसून राहिली होती. तशातच हैब्यानं काढलेलं ते तिचं मोहक चित्र. शिवाय वयाला शोभणारी हैब्यालाही त्याच्या पुरुषपणाची झालेली जाणीव. सगळ्याचा मिळून ताळा एकच लागत होता. सोनीला हैब्या आवडत होता अन कदाचित हैब्यालाही सोनी आवडत होती. तसं हैब्याचं हे मूळ गाव नव्हे. त्याच्या मामाच्या गावी तो राहत होता. नावेनं नदी ओलांडली की येणारं टेकावरचं गाव त्याचं मूळ गाव होतं. शाळा शिकायकरता मामाच्या गावात आलेला हैब्या हिथंच लहानाचा मोठा झाला. शाळा संपून नुकताच इंटर कॉलेजात गेला तरी त्याचं हिथलं बस्तान त्यानं हलवलं नव्हतं. इकडं सोनी घरातल्या पिटक्या आरशात तासनतास बघत राहायची. तिचे माशावानी असलेले नाजूक डोळे, गुलाबाची पाकळीसारखं असलेले ओठ, तलवारीसारखी धारदार नाक, तलम कापडासारखे केस, मऊ साईसारखी बाळस असलेल्या बाळासारखी गुबगुबीत त्वचा. तशातच तिन्ही सांजेला घरभर उजळून निघावा असा तिचा सावळा रंग. तशातच हैब्यानं तिचं रेखाटलेलं चित्र. तिची आरशावरून नजरच हटायची नाही. तरी हैब्यानं ते चित्र रंगात डुबवलं नव्हतं ही कमालच म्हणायची. नाहीतर सोनी अगदी रंगाच्या पाण्यातच विरघळून गेली असती. स्वतःच्याच डोळ्यात डोळे घालून बघताना आरशातलीला पुसायची हैब्याचा पण माझ्यावर जीव असेल का? त्यानं चित्र काढलं म्हणजे असलसुद्धा. पर माझ्या एकटीचं कुठं काढलं? त्या बारक्या सुम्याचं पण काढलंय. तरी बी माझ्याशी बोलताना त्यो येगळाच असतो. किती थट्टा करतो, शब्दात लय पकडतो अन गुमान मला वळकटीवानी गुंडाळून टाकतो. पर चंपीशी बी असाच बोलतो. पर तिचं कुठं चित्र काढलंय? एक काम करतो, 10-20 करतो. जर 100 आलं तर त्याचं प्रेम हाय, जर नाही आलं तर नाही. असलं सगळं करण्यापरीस त्यालाच विचारावं का? नाही बा, एवढी हिम्मतवान कुठून मी? अन बापूला समजलं तर झोडपून काढल मला बी अन हैब्याला बी. मागं नाही काय, कृष्णा मावशीची लेक गावातल्या कुठल्या पोरासंग जत्रेला गेलती. तवा घरच्यांनी तिचं नाव टाकून दिलंत. मग ती त्या पोरासंग पळूनच गेली. माझी त्याहून वाईट हालत करेल बापू. तसा आई काय बरी वागत नाही माझ्याशी. पर बापूसाठी जीव जळतो. बापूशिवाय या जगात मला मायेचं कुणी माणूस नाही.
अगदी हैब्यालाही त्याची सर नाही यायची. स्वतःत रमलेल्या त्या दिव्य पोरीला किती वेळ झालं तिची परकी आई काहीतरी शिव्या देते याची खबरच नव्हती. आईनं कानाला चिमटा काढला तशी ती स्वप्नाच्या धुक्यातनं बाहेर आली. सभोवती जळलेल्या लाकडाचा धूर आणि करपलेला वास भरून राहिलेला होता. गावातनं माळवं आणते म्हणून सांगून आई घराबाहेर पडली होती. जाताना चुलीवर तांदूळ चढवला होता. त्याला कड येईल म्हणून सोनीला ताकीदसुद्धा दिली होती. पण तांदूळ शिजून त्याचा पार कोळसा झाला होता. आईच्या रागाचा पारा पार गगनालाच भिडला होता. कुठं लक्ष आहे, कुठं तरी सांगून गेले ते. सगळा तांदूळ वाया घालविलास. अगं आये, चुकून चुकी झाली. मी ते अभ्यासाचं बघत होतो. वहीत ठाव आहे मला. पुस्तक मिटवून कुठला अभ्यास करते ते. खरंच चुकी झाली. पुन्हा नाही अशी होणार. तर पुन्हा नाही होणार म्हणे. आत्ता एवढ्यात बापू येईल जेवायला. उपाशी राहायची पाळी आहे त्यांच्यावर. शेजारच्या चंपीच्यातनं आणू काय थोडा भात? काय नको. असले भिकेचे डोहाळे नकोत. तसंही तुझं काय जातंय. मरमर मी मरते, राबते, तरी सगळं गाव सौतेलीच म्हणतं. मला कुठं माया आहे तुझ्याबद्दल? तुला तरी आहे का माझ्याबद्दल माया? आईच्या प्रश्नाचं उत्तर देणं सोनीनं टाळलं. पायाच्या अंगठ्यानं आधीच भसका पडलेल्या जमिनीचा कोपरा उकरत राहिली. तेवढ्यात बापूचा दारातून घरात प्रवेश झाल्याने तापलेले वातावरण निवळलं. तिने सांज मालवली होती. रात्र हळूहळू पसरायला लागली होती. रानातनं दमून भागून आलेली लोक पाण्यासंग गप्पा करत गरम गरम जेवण हाणत होती. तर कुठं हापिसातनं कंटाळून आलेली लोक दारातल्या वाऱ्यासंग अजून एवढी सुस्तावून गेली होती. तर इकडं बापूच्या घरी वेगळं चित्र होतं. बापूच्या बिड्या संपल्यामुळं म्हणून त्याने कोपऱ्यावरच्या गुरुजींच्या दुकानातून विडी आणायला सोनीला धाडलं होतं. गुरुजींच्या दुकानापलीकडं हैब्याच्या मामाचं घर होतं. तेव्हा अगदी फुलावानी हरकून फुलपाखराच्या पाठीवर बसून सोनी दुकानाकडं आली होती. रात्रीची वेळ असूनसुद्धा दुकानाबाहेर अगदी देवाच्या दर्शनाला असावी एवढी तुडुंब गर्दी होती. गर्दीतच एका कोपऱ्यात सोनी घुसली. तेव्हा पलीकडच्या कट्ट्यावर हैब्या त्याच्या दोस्तांसंग टवाळक्या करत बसला आहे हे तिनं कान्या नजरेने हेरलं होतं. दोघांमध्ये तसं चिक्कार अंतर होतं. पण सोनीचे कान हैब्याच्या भाषेकडं होते. हैब्या काय बोलतो, काय सांगतो दोस्तांना यावर बारीक घारीसारखी ती नजर ठेवून होती. त्यांच्या टाळ्या पिटून चाललेल्या खिदळण्यावरनं एवढंच तिला कळालं की हैब्या त्याच्या दोस्तांसंग चोरीछुपे रात्रीच्या तमाशाला जाणार होता. तिला त्याचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. जाता जाता त्याच्याशी 2 शब्द अदबीनं बोलावं असं घरातनं ठरवून बाहेर पडली होती. परंतु त्याचे इरादे ऐकून तिनं बोलायचा बेत रद्द केला. त्याच्या अंगावरनंच अगदी ओळख नसल्यागत निघून गेली. हैब्याला ती आलेलीच ठाऊक नव्हती. त्यामुळे गेलेल्याचा मागमूस काढायचा काही संबंधच नव्हता. रात अन हैब्यात जमीन आसमानाचं अंतर होतं असं सोनी मानत होती. पण हैब्यासुद्धा बाकीच्या पोरांसारखाच वंगाळ आहे असं मनातल्या मनात तिनं किती वेळा घोकलं होतं. आता काय झालं तरी हैब्याशी बोलायचं नाही, हसायचं तर बिलकुल नाही अशी स्वतःला ताकीद दिली होती. पण ती अंमलात आणायला हैब्या तिला भेटलाच कुठे होता. त्या दिवशी छायाची बहीण 4 दिवस पाहुणी म्हणून सोनीकडे राहायला आली होती. तिला घालवायला म्हणून एसटी स्टँडवर सोनी आली होती. फलाटावर गाड्या येत होत्या, जात होत्या. पण पाहुणीची गाडी कुठं घुटमळली होती त्याच्या ड्रायव्हरलाच ठाऊक होतं. पाहुणीच्या सांगण्यावरनं 4 वेळा सोनी ऑफिसच्या खिडकीत बसलेल्या मास्तरकडं चौकशी करून आली होती. त्या मास्तरनं आता येईल एवढ्यात असं म्हणून तिची दरवेळी परतवणी केली होती.
शेवटी कंटाळून पाहुणी रस्त्यावरच उकडीव बसून मिसरी चोळत बसली होती. पाहुणीनं आणलेला नवा कोरा ड्रेस लगेच मिरवायकरता सोनी घालून आली होती. आता त्यो लगेच मळायला नको म्हणून तिच्याच पिशवीच्या बोचक्यावर बूट टेकवून सोनी बसली होती. आता याच्यापेक्षा उशीर झाला तर पोचायला उशीर होणार म्हणून पाहुणीचा जायचा बेत जवळजवळ रद्द होत आला होता. शेवटी कुठलासा मुहूर्त साधून पाहुणीची एसटी वेळेत आली. तिच्या पिशव्या एसटीत चढवून तिला जागा करून देऊन सोनी एसटीतनं खाली उतरली. खिडकीतनं हात हलवत पाहुणीनं पण निरोप घेतला. गाडी स्टँडबाहेर पडायकरता पाठमोरी झाली. एवढ्यात पलीकडच्या फलाटावर थांबलेल्या एसटीतनं सामानाचं बोचकं घेऊन उतरलेला हैब्या तिला दिसला. पाचोळ्यात विस्तवाची ठिणगी वाऱ्यानं विजून गेल्यावर पुन्हा वाऱ्यानंच ती चेतवावी तसं सोनीच्या रागाचं झालं होतं. तिनं हैब्यावर अबोला धरला होता, पण तिचा अबोला पकडायला हैब्या थाऱ्यावरच कुठं होता. पण आता आलेली संधी दवडायची नाही असं तिनं ठरवलं. त्याच्याकडं अगदी काचेसारखं अर्पार बघायचं, पण त्याची ओळख धरायची नाही असं मनात योजून तिनं त्याच्याकडं पाठ फिरवली. तिच्या पाठमोऱ्या सावलीला त्याच्या हाका ऐकू आल्या, पण तिनं बहिऱ्याचं उसनं सोंग घेतलं होतं. अखेर हैब्याच्या धावत्या पावलांनी सोनीला गाठलं. त्यानं तिची वाट अडवली. त्याचं तोंड भरून असलेलं हसू अन धापलेल्या आवाजात असलेलं तिचं नाव ऐकून तिचे सगळे मनसुबे कोसळले. त्याला धडा शिकवायचा, त्याला अद्दल घडवायची, हे सगळं पत्त्याचे बंगले धडकन कोसळले. अगं किती हाका मारतोय मगाधरनं, काय चंपीवाणी तू पण किवडी बिवडी झाली का काय? चंपीला किवडी म्हटलेलं ऐकून सोनीला हसू फुटलं. त्यात तिचा रागाचा एवढा मोठा हत्ती पोहून गेला. तसं लगेच साधारण आवाजात म्हणाली, नाही मला तर नाही ऐकू आला तुझा आवाज. असल अगं ह्या एसटी धूर फुकत जातात, त्या फुकणीच्या आवाजानं ऐकू आलं नसल. ती समद ठीक आहे. तू कुणाच्या गावाला गेलता का तमाशा बघाय गेलता? तुला कसं कळलं? चंपी बोलली का काय? तर तिच्या भावाला मी दरडावलंच. त्या पोरीसनी काय कळता कामा नये. चंपी नाही बोलली मला, मीच ऐकलं होतं स्वतःच्या कानानं. तू माझा बालपणीचा दोस्त आहे म्हणून सांगते, असलं तमाशाला जाणं मला आवडत नाही आणि जायचं असलं तर माझ्याशी लगट करू नको. सोनीच्या रुसव्यात काठोकाठ भरून आलेलं हैब्याबद्दलचं प्रेम हैब्याला पहिल्यांदाच जाणवलं होतं. पण या प्रेमाचं काय करायचं होतं, तो काय करणार होता त्याचं त्यालाच ठाऊक नव्हतं. पण तिच्या रागापेक्षा त्या मागं उभं राहिलेलं तिचं निचळं प्रेम पाहून त्यालाच भूल पडली होती. तो एक क्षणभरात सगळ्या विश्वाला पालथं घालून तिच्या पुढ्यात मौनाचे खडे मोजत थांबला होता. प्रेमात पडलेली माणसं कितीही काळापल्याड जायचे प्रयत्न करू लागली तरी व्यावहारिक जगात त्यांना पुन्हा त्रिमितीय जगण्यात खेचून आणतं. तसं शेजारच्या टेम्पोच्या हॉर्नच्या भोंग्यानं तो भानावर आला. अगं नाही, चुकलं माझं, पुन्हा नाही असं होणार. तुला तक्रार करायची संधी पण देणार नाही. ठीक आहे, पण तू कोणाच्या गावाला गेलता? अगं कोणाचं गाव काय, आमच्या घरीच गेलतो. आईनं बोलावणं धाडलं होतं, जरा काम होती 2-3. मग एसटीनं? अगं व्हय, नावेनंच जाणार होतो, पण संपत मामा 4 रोज कुठं गावाला गेलेत. तुला तर ठाव आहे, गावात तर एकच नाव आहे आणि बोलावणं तातडीचं होतं. का रं तातडीचं? समद बरं आहे ना घरी तिकडं? अगं व्हय, समधी बरी आहेत. बा जरा फणफणला होता तापानं, रानात लावणी करायची होती म्हणून बोलावलं होतं. बरं मी मोहरं जाऊ काय? हो, त्या टेलर डोळे वटारून तुझ्या माझ्याकडं बघायलाय. त्याला गावाला सांगायला चर्चेचा विषय नको. आपण बोलायचो चांगल्या हेतूनं, त्यासनी ते भलतं वाटतं. खरंय तुझं, जा तू तुझ्या वाटेनं, मी मागणं येते. हैब्याच्या खांद्यावर असलेल्या
सामानासोबतच त्याच्यावर पडलेल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली तो नेहमीपेक्षाही अधिक सुंदर असा सोनीला वाटला. सुट्टीचा दिवस असून पण सोनी तिच्या शाळेचा अभ्यास करायचं नाटकच करत होती. बापू घरात असल्यामुळं दुसरं काही करायला तिला वाव पण नव्हता. आयतवारचा दिस असल्यामुळं चंपीच्या घरी माशाचं कालवण केलं होतं. ती मेजवानी वरपायाकरता चंपी सोनीला बोलवायला आली होती. अभ्यासाचं पात्र वटवून सोनी पण कंटाळली होती. बापूची परवानगी मिळताच अभ्यासाला घेतलेलं पुस्तक वही दप्तरात न कोंबताच दप्तराखालीच आदळून सोनी चंपीसोबत पसार झाली. चंपीच्या घरी चंपीचं कुठले तरी लांबचे पाहुणे आले होते. नवीन लगीन झालेलं जोडपं आल्यानं घरातली मंडळी पण उत्साहानं कामाला लागली होती. त्यातली नवरी सारखी लाजत होती तर नवरा हसत होता. त्यांच्यात चाललेल्या चेष्टामस्करीत सोनीला तिची अन हैब्याचीच जोडी दिसू लागली होती. घरातल्या पुरुष माणसांच्या 2 पंक्ती उठल्यावर चंपी व सोनीची जेवायची बारी आली. त्यांना वाढायला नवी नवरी आली होती तर तिच्या मागनं नवरा पाण्याचा जार घेऊन पंक्तीत हिंडत होता. माशाचं झक्कास झालेलं कालवण सोनीनं अगदी चाटून पुसून खाल्लं. चंपीचा अन नव्या जोडप्याचा निरोप घेऊन सोनी घराकडं जायला माघारी फिरली. सोनीनं घराच्या अंगणात पाऊल टाकताच दारातल्या म्हशीनं जोरात हंबरडा फोडला. तिच्या शिंगावरनं डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवून घरात आत गेली. हुंबऱ्यातनं पाऊल आत टाकताच बापू वेगानं इरझाऱ्या घालत असलेला दिसला. त्याचे डोळे सूर्यावानी लालबुंद झाले होते तर तोंड आगीनं नुसतं पेटलं होतं. त्याच्याकडे नुसतं बघूनच तिला धडकी भरली होती. तरी पण धीर एकवटून तिनं जोरात हळी दिली. बापू! हातात इतका वेळ नुसत्या गोल काडीसारखं फिरत असलेल्या वेताच्या काठीनं वेग पकडला. उभी आडवी कशी सापडल तशी धरून सोनीला त्यानं झोडपायला चालू केलं. जणू काही त्याच्या अंगात कुठला सैतान घुसला होता. कायम प्रेमानं वागणारा बापू असा का वागतोय याचा काय ताळ सोनीला लागतच नव्हता. तर अशा वेळेला सुद्धा तिच्यातला छायाबद्दलचा द्वेष मनात शिलगावीत होता. तिनंच बापूचे कान भरले असणार असंच तिनं गृहीत धरलं. शिवाय तिला मारताना ती बापूच्या मध्येसुद्धा आली नाही म्हणून तिचा संशय अधिकच दाट झाला. पण बापू काही पितळेच्या कानाचा नव्हता. छायानं त्याला सोनीबद्दल काही सांगितलं आणि त्यानं ऐकून घेऊन तिच्यावर हात उगारला. तसं काही नव्हतंच. स्वतः बापूनंच काहीतरी बघितलं आणि त्याचं डोकं सटकलं होतं. दप्तर बिप्तर न आवरता सोनी चंपीकडे गेली अन उगाच नसतं संकट तिनं ओढावून घेतलं. तशातच सोसाट्याच्या सुटलेल्या वाऱ्यानं सोनीवरची ब्याद एकदम ढिली केली. त्या बारक्या बावटळीने सोनीची वहीची पानं चाळायला सुरुवात केली तेव्हा लाईट गेली म्हणून आधीच वैतागलेल्या बापूचं लक्ष तिच्या पानांना फडफडणाऱ्या वहीकडं गेलं. तो जसा वहीच्या जवळ आला तसं वाऱ्यानं त्याचं वहायचं काम हातातलं टाकून दाराच्या आडोशाला उभा राहिला. वहीच्या मधल्या कितीतरी पानांवर लाल रंगाचं बदाम काढून त्याच्यात सोनी आणि जोडीला हैब्याचं नाव कोरून कोरून लिहिलेलं दिसलं. ती बघताच त्याच्या डोक्यात मगाशी दरवाजा कोपऱ्यात थांबलेलं वारं घुसलं होतं. तिला मनसोक्त मारून झाल्यावर त्याची शहानिशा करण्यासाठी बापूनं सोनीपुढं ती रंगीत वही धरली तेव्हा सगळाच उलगडा सोनीला झाला. पण आता काय ती स्वतःला वाचवणार होती. त्याच्या आधीच तिची शिक्षा भोगून झाली होती. तक्रार तरी कुणापुढं करणार होती. तिची बाजू समजून घेणारा बापूच वैऱ्यासारखा तिला वाटत होता. इतक्या वेताचा मार बसल्यावर तिचं अंग सुजलं होतं. हुंदक्याशिवाय कोणता शब्द तिच्या वाणीत येत नव्हता. तरी धीर एकवटून ती बापूला म्हणाली, तू समजतो तसं काय नाही बापू. म्या बराबर काय समजायचं ते समजलोय. तरी छाया सांगत होती पोरगी वयात आले, हाताबाहेर चालली. पर तिच्या शब्दापेक्षा तुझ्यावर माझा विश्वास. चांगलं पांग फेडलंस. गुणाची पोर म्हणून नावजलं तर आता डोक्यावर हागून ठेवलंस. त्याच्यासंग काय काय धंदे केलेत ते बी आता बघतो. जाऊन त्याच्या मामालाच जाब विचारतो. हे शिकवलं काय पोराला.
बापू ऐक की, असं काय नाही. हैब्याचं आणि माझं तसं काय नाही. नाव काढू नको तोंडातनं त्याचं. मुस्काटच फोडीन. मला वाटलं शिकशील, तुझ्या आईचं सपान पूर्ण करशील, जरा घराला चांगले दिस दाखवशील. पण असली थेरं करायला शिकली भटक भवानी कुठली. चल मुकाट्याने तेवढं वैरण टाकचा म्हशी पुढं. सोनीचं हैब्यावर प्रेम होतं खरं, पण तशी कोणतीच कबुली तिने त्याच्याजवळ अगदी खाजगीतल्या चंपीजवळ पण दिली नव्हती. वहीसोबत मात्र गुलुगुलू करून मनातलं गुपित उघड करून बसली होती. अगदी बोडकं झाल्यासारखं तिला वाटत होतं. स्वतःसोबत स्वतः बोलायची हिंमत तिच्या नजरेला होत नव्हती. म्हशीला वैरण टाकून घरातल्याच एका कोपऱ्यात मान गुडघ्यात रुतवून बसली होती. चेहऱ्यावर तर इतकी सुटकी कळा आली होती की जणू तिचं जीवाभावाचं माणूस तिच्यापासून कायमचं दुरावलं आहे. तिला तिच्या जन्मदात्या आईची खूप आठवण येत होती, पण तिचे मृत स्वरूप तिला ठाऊक तरी कुठे होते. बापूच्या टँकेत तिचा फोटो होता, तो सुद्धा पाण्याने भिजल्यामुळे रंग उडालेला. त्यामुळे आईची माया नुसतीच सावलीसारखी गडद झाली होती. बापूचं दाराबाहेर वाजत असलेले पायतान ऐकून ती जागची हल्लीच. मगाशी बापू म्हणाला होता हैब्याच्या मामाला फैलावर घेतो. त्याचं बोलणं पुन्हा कानात घुमटत घुमल्यावानी घुमत होतं. तिच्या अधमुऱ्या वयाला ते खरं वाटलं. बापू कोणते तर खडे बोल हैब्याला ऐकवणार. त्याची कुठलीच चुकी नसताना नाही ती सजा त्याचा मामा त्याला करणार, अशी सगळी भविष्याची चिंधी हाताला गुंडाळून बापू मागोमाग सोनी देखील घराबाहेर पडली. हैब्याला वाचवण्यामागं असलेल्या तिच्या भाबड्या प्रेमानं ती वाटेतच ठेचकाळली. दगडाचं टोक घुसून रक्त आलं होतं. एवढ्यात बापू तिच्या नजरेआड झाला. आलेल्या रक्त अंगावरच्या कपड्यानं पुसलं नि हैब्याच्या आजोळ घराकडे तिची पावलं वळली. बापू तर हिथं आलेला नाही याची दुरूनच तिने खात्री करून घेतली. पण हैब्याच्या दारासमोर टांगा उभा होता. त्यात कसलं कसलं सामान भरलेलं होतं. ते सामान उतरवत होतं की चढत होतं याचा तिला अंदाज यायचा होता. एवढ्यात टांग्याच्या मागून पुढं आलेला हैब्या तिला दिसला. त्याला सुखरूप बघून तिचा जीव थंडावला होता. टांग्यात उडी मारून हैब्या बसतच टांगेवाल्याने घोड्यावर चाबूक आणला. तसं घोडा जोरात किंकाळला. सोनीच्या मनात नको नको त्या शंकेच्या पाली चुकचुकल्या. बहुशा बापूनं हैब्याची कागाळी केली आहे आणि मामानं त्याला घरातनं हाकलून दिले याचं खुबीनं सोनी लगबगीने पुढे आली. काय रे हैब्या, बापू दिसला का कुठं? इकडं तुमच्या घरी आलाता का काय? नाही बा, नाही दिसला. काय काम होतं का काय त्याचं? नाही, काम नाही. मला वाटलं तसं. हे सामान कसलं? अगं मी माघारी निघालो कायमचाच तिकडं माझ्या गावाला, अन तू हे आत्ता सांगतो आहेस? जा, मी कधीच बोलणार नाही तुझ्याशी. अगं माझ्याशी बोलायला मी घावायला तर पाहिजे. ते काय बी असलं तू सांगितलं का नाहीस? लय वाईट आहेस. अगं तातडीनं बोलावलं त्याकरता निघालोय. पुन्हा 4 दिवसाने येणार आहे. तेव्हा सगळ्या दोस्तांना तुला आणि चंपीला सांगायचं ठरवलं होतं. होय, पर तातडी कसली? अगं बापूस दवाखान्यात ॲडमिट आहे. आईच्या सोबतीला भाऊकी आहे. पण मला बी गेलंच पाहिजे त्याचं औषध पाणी करायला. तसं पण परवाच म्हणत होती आई की आता हिथं आमच्या संगच राहा म्हणून. तवा गेलं पाहिजे. बरंय राम राम. कसं जाणार? एसटी का नव्हेनेच? सोनीच्या पायांनी हरणाची गती पकडली होती. मगाशी पायाला झालेली जखम विसरली होती. धापत धापत दुसऱ्या वाटेनं ती नदीजवळ येऊन थांबली. टांगा अजून यायचा होता. तिला जरासं हायसं वाटलं, पण संपत मामा नाव घेऊन हाजीर झाले होते. नदीवर दुपार आता कलंडली होती, त्यामुळे आजूबाजूला सगळं सुनसान झालं होतं. कुठंतरी सोनीसारखंच एखादा पक्षी पाण्यावर घिरटी घालत फिरत होता. टांग्याच्या घुंगरांचा आवाज दुरून जवळजवळ येत गेला. तसा एकदम थांबलाही. टांग्यातून हैब्या उतरून खाली आला. तसं त्याच्याकडं पाहून सोनीला वाटलं कुठून तर निरोप यावा. हैब्याच्या बाला बरं आहे म्हणून आणि त्याचं जाणं रहित व्हावं. पण तसं काही घडणार नव्हतं.
एक एक सामान नावेत हैब्याने पोचतं केलं. अखेरीस तोही नावेत बसला. नावेनं सुकाणू धरला. संपत मामानं वलही वलायला चालू केली. हैब्याला नावेतून दूरवर उभी रडत असलेली सुनी दिसली. तसं त्याच्या डोळ्यातनं पण पाणी घळाघळा वाहायला लागलं होतं. वल्ह नदीचं पाणी मागे सारत पुढे चाललेलं होतं. संपत मामा म्हणत होता, मामाचं गाव सोडून जाऊ नये असं कायमचं पोरासनी वाटतं. तरी तू लई नशीबवान लेका. हैब्याच्या सगळ्या बालपणीच्या आठवणी संपत मामाच्या एका वाक्यात गोळा होऊन आल्या होत्या. कल्लेश्वराच्या मंदिरावर फडकलेला झेंडा अजूनही हैब्याला दिसत होता. दिसता दिसता त्याचा ठिपका झाला. काटाकडे परतली होती. सोनी देखील घराची वाट तुडवू लागली. बापू अजूनपर्यंत घरी आलेला नव्हता. त्याची उपरी बायको छाया शेजारच्या साळकाया माळकाया जमवून हसत खिदळत बसली होती. तिचं खिदळणं बघून सोनीच्या डोक्यात संताप गेला होता. हिनंच बापूला आपल्यापासून हिरावून घेतलं म्हणून तिच्यावर तिने दातोट खाल्ली. बापूचं सकाळचं वागणं आठवून सोनीच्या मनात अढी निर्माण झाली. काही झालं तरी बापूसंग आणि आईसंग बोलायचं नाही हा हेका तिनं घेतला. घर म्हणजे तिच्यासाठी तुरुंगासारखा झाला. घरात आली तरी कोर्टात जबाबला उत्तर देतात तशी द्यायची. कोणता प्रतिप्रश्न करायची नाही. नेमलेले काम यंत्रासारखे उकरून काढून बुजवून टाकायची. कुणाच्या नजरेला नजर मिळवायची नाही. तिच्यात झालेली सुधारणा समजून बापू देखील गप्प राहायला शिकला होता. छायाला मात्र तिचं वागणं अवचित वाटत होतं. तरुण वयात आलेल्या पोरीच्या अंगावर असा बापूनं हात उचलायला नको होता असं तिचं तिला चिक्कार वेळा वाटून गेलं. तसं तिनं बापूला सुचवलं. परंतु बापू काही आगळात समजत सुखानं दिवस ढकलत चालला होता. घरातल्या मसरांशिवाय आपलं कोणी मायेचं आहे यावरचा विश्वास सोनीनं जणू टाकूनच दिला होता. इकडं सोनी रोज नदीकाठी येऊन बसायची. कधी तर चुकून हैब्या येईल असं तिला वाटायचं. नदी वाहत राहायची, भरून यायची. त्यावर एखादं झाडाचं पान गळून पडायचं. शेजारच्या स्मशानात प्रेतं जळत राहायची. पण हैब्या काही यायचा नाही. सूर्यास्ताला उद्याचा वायदा करायची आणि निघून जायची. एक दिवस रात्री बापूला आणि आईला गाढ झोप लागली बघून सोनी झोपलेली उठली. 4 कपड्याचं बोचकं काकुट्याला मारून घराला बाहेरून कडी घालून सोनी घराबाहेर पडली. तिची पावलं नदीकडं वळली. दुरून येत असलेली संपत मामाची नाव तिनं पाहिली नाही. पोहण्यासाठी तिनं बोचकं पाठीवर बांधून पाण्यात उडी टाकली. संपत मामानं देखील नाव सोडून पाण्यात उडी मारली. त्याला वाटलं कुठल्या तर जीवानं त्याची जगण्याची आशा सोडली आहे. त्या केविलवाण्या जीवाला वाचवण्यासाठी संपत मामानं त्याचा जीवही धोक्यात टाकला. कुणा सासूरवाशिनीने जीव दिला असंच समजून त्या पोरीला घेऊन तो काठाजवळ आला. नदीच्या जवळच्या डांबावरच्या विजेमुळे त्याला तिचा चेहरा दिसला. ती दुसरी तिसरी कोणी नसून सोनी असलेलं पाहून तो चापपला. बापासारखं आपुलकीने त्याला विचारलं, पोरी काय म्हणून जीव द्यायला निघाली होतीस? मी जीव नव्हते देत मामा. मी घर सोडून चालले होते. कुठशी निघाली होतीस? मी पलीकडल्या गावात निघाली होते. मला घरात राहून नये वाटतं. कुणी माझ्यावर माया करत नाही. पलीकडं जाऊन काय करणार? कुठल्या शाळेत जाणार? मला नकोच काय. कुठल्या तरी घरची धुणी भांडी करन, देवळं लोटीन. पर मी काय माघारी घरी जाणार नाही. काय झालं? बापू काय बोलला का काय तुला? त्यो कुठं बोलतो? आई पुढं नुसती मान हलवतो. ती पण आधी बरं वागायची, पर आता नाही वागत. अगं बापाला असं का बोलती? आणि छायाक्का तर किती काळजी वाहते तुझी. रोज इथं देवाला पाणी घालाय करता येते, तेव्हा रोज तोंडाने तुझं आणि बापूचं शुभचिंतत देवाला गारानं घालून जाते. म्या स्वतः ऐकलंय. तवा तुझं काहीतरी चुकतंय पोरी. मला काय ठाऊक नाही. चूक बराबर. मला इथं नाही राहायचं. माझी आपली वाटणारी 2च माणसं आहेत या जगात, एक हैब्या आणि दुसरी चंपी. माझं दुःख वाटायला हैब्या पण सोबत नाही.
चंपीशी काय बोलायला सांगायला जावं तर तिची आई लई कावती. बरं बरं, असं कर, मी तुला हैब्याला भेटवतो. ही जरा पुनव होऊ दे. त्याचं घर पण ठाऊक आहे मला. नको नको, मला त्याला नाही भेटायचं. बा पुन्हा मारून झोडपून काढील. यावेळी तर तो मला जिताच सोडणार नाही. बरं बरं, डोळं पुस आणि घरी जा. शाण्यासारखी राहा. तुझ्या शाळेला सुट्टी असेल तेव्हा सांग, म्या तुला पलीकडं नेहून आणतो. संपत मामाच्या समजुतीनं सोनी घरी गेली. तोवर झुंजूमंजू झालं होतं. निपचिप पावलाने बाहेरची कडी काढून घरात घुसली. घरात अजून गुडूप अंधार होता. दोघांना लागलेल्या झोपीची घडी विस्कटली नव्हती. सोनी तिच्या अंथरुणावर जाऊन पडली. अंथरुणावर पडताच तिला कधी निजला आली तिचं तिलाच उमगलं नाही. दुसरे दिवशी सोनी झोपेतच कणत होती. तिला कसल्या वेदनांचा दंश जाणवत होता. तिने डोळे उघडझाक करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या पापण्या उलगडत नव्हत्या. तिने अर्धवट पापणीतनं तिच्या उशाशेजारी बसलेल्या आईनी बापूला बघितलं. ते चित्र ती जागेपणी पाहते का स्वप्नात याचीही तिला शुद्ध नव्हती. सोनीचा ताप वाढत चालला होता. छायाक्का डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या एकसारखी ठेवत होती. सोनीच्या अंगावर पाण्याचे फोड येऊ लागले होते. सोनीला वारफोड्याची लागण झाली होती. सोनीचा वाढत चाललेला ताप बघून बापूचं धाबं दणाणलं होतं. सोनीची आई अशाच एका साथीच्या तापात डोक्याला ताप जाऊन दगावली होती. भीतीनं बापूचं हातपाय गारटले होते. गावातल्या डॉक्टरला बोलावून तिचे उपचार पाणी बापूने सुरू केले. औषधानं असर दाखवायला सुरुवात केली. 24 तासानं सोनीचे डोळे उघडले. तिच्या पायाशी बापू बसून होता, तर तिच्या गालावरून हात फिरवीत आई बसली होती. डॉक्टरनं 4 दिवस ताप पाळायला सांगितला होता. तशाच महिन्याच्या शिवलेल्या कावळ्यानंही घात केला होता, पण छायानं आजाराची पर्वा न करता तिला कुशीत घेतलं होतं. सोनीला जाग आलेली पाहून बापू जागेवरून उठला. तशी सोनी बापूला म्हणाली, बापू, तू समजतो तसं काही नाही. हैब्याला यातलं काहीच ठाऊक नव्हतं. तो नुसता माझ्या मनाचा खेळ होता. मी तो खेळायला पण नको होता. चुकी झाली माझी. गप पोरी गप. कळलंय मला सगळं. माझी पण चुकीच होती ती. तुझं काय न ऐकता तुला शिक्षा दिली. आई, मी तुला चुकीचं समजलो होतो. माझी आई तूच आहेस. शांत हो पोरी, शांत हो. माझा काल बी तुझ्यावर जीव होता, आज बी आहे. बापूच्या डोळ्यातलं टपटप पाणी सोनीच्या गालावर खळत होतं. छायाचे भरून आलेले डोळे सोनी तिच्या थरथरत्या हाताने पुसत होती.